नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. पूरग्रस्तांच्या सर्वेक्षणावरून पूरग्रस्तांना मदत लवकर मिळण्यासाठी पुण्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. नियमित बस नसल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून विद्यार्थिनींनी खामगाव आगारात धडक दिली आहे. रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मिळणार सरकारची प्रेमाची ओवाळणी, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी केलंय. वाहतुकीचे नियम न पाळल्याने जिल्ह्यात 22,707 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे जिल्हा वाहतूक पोलिसांनी आवाहन केलंय. नांदेड रेल्वे समोरील परिसरात एसटी महामंडळाच्या बस खाली येऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून बसच्या पाठीमागील चाक अंगावरून गेल्याने घटनास्थळावरच तरुणाचा मृत्यू झालाय. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलंय. देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते दुसऱ्या सक्षम व्यक्तीकडे द्यावे, असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलंय. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले असून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन देखील करण्यात आले. अपात्रतेच्या निर्णयावरून विरेशने CASला आवाहन केलं असून CAS लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता दर्शवली जात आहे.